मित्रांनो, राज्य शासनातर्फे जे 31,628 कोटी रुपयांचा जे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे, त्या अंतर्गत बऱ्याच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यात मित्रांनो, कालच्या एका न्यूजनुसार जे महसूल मंडळ म्हणा किंवा तालुके म्हणा जे ग्राह्य धरण्यात आलेले होते, त्या अंतर्गत आता वाढीव तालुक्यात आता बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झालेली असून सुद्धा बऱ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवलं गेलेलं होतं। तर त्यासाठी मित्रांनो, आता या जे 31,628 कोटी रुपयांचा जे निधी आहे, त्यामध्ये आता या निधी अंतर्गत तालुक्यामध्ये वाढ होणार आहे आणि बरेच जे तालुके अतिवृष्टीग्रस्त होते त्या तालुक्यांना आता यामध्ये ऍड केलं जाणार आहे। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होऊन सुद्धा त्यांना ग्राह्य धरण्यात आलेलं नव्हतं, शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता। त्यात मित्रांनो, आता जे तालुके आहे 2059 मंडळ जे पात्र ठरवण्यात आलेले होते, त्या मंडळ तालुक्यानुसार आणि त्या मंडळानुसार आता याच्यामध्ये भर पडणार आहे आणि बरेच तालुके याच्यामध्ये ऍड होणार आहेत। त्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता या जे अतिवृष्टीचा निधी आहे तो वाटप होणार आहे। मग ते तालुके कोणकोणते ऍड होऊ शकतात किंवा आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ह्या रकमा विदाऊट EKYC आणि विथ EKYC या रकमा कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना किंवा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होण्याला सुरुवात झालेली आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बरेच शेतकरी म्हणत होते की आमच्या तालुक्याला कशामुळे यापासून वंचित ठेवण्यात आलेलं, आमच्याकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, मग आम्हाला काय यापासून वंचित ठेवू? निधी तर तुम्ही भला मोठा मंजूर केलेला आहे, आश्वासन भलं मोठं दिलेलं आहे, मग एवढ्या निधीमध्ये जर तुम्ही आमच्या तालुक्याला ग्राह्य धरत नसाल तर मग आमचा काय फायदा? मग असं शासनाकडे ही न्यूज गेलेली आहे, निवेदन वगैरे देण्यात आलेले होते। त्या अंतर्गत आता बरेच तालुके यामध्ये ऍड होणार आहेत आणि जवळपास मित्रांनो बघायचं झालं तर आता जे तालुके ऍड होतील त्यांना थोडासा वेळ लागेल त्यांच्या खात्यावर रकमा वितरित व्हायला, परंतु त्यांच्या याद्या वगैरे तयार होतील, त्यानंतर या गोष्टी होतील। सध्या ऍड होणं चालू झालेलं आहे तालुके वगैरे। त्यात मित्रांनो, वाटप बघायचं झालं तर बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वाटप व्हायला सुरुवात झाली। हिंगोली झालं, परभणी झालं, त्यानंतर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित झालेल्या आहेत। परंतु मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये म्हणा किंवा मंडळामध्ये म्हणा तर नॉर्मली बघायचं झालं तर सांगण्यात येत आहे की चांगल्या प्रकारच्या रकमा या वाटप होतील। परंतु मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना 6,500, 8,500 या पद्धतीच्या रकमा या शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे अतिशय तुटपुंजी रकमा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होताना दिसत आहेत। त्यात मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात सुद्धा सेम कंडिशन आहे। हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा आपण या अगोदर माहिती घेतली होती, तिथे सुद्धा सेम कंडिशन आहे। परंतु अपडेटनुसार मित्रांनो, आता इथे सुद्धा सप्टेंबर महिन्याचे जे अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी होते त्यांचे सुद्धा याद्या तयार झालेल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातील आणि त्यांच्या सुद्धा खात्यावर लवकरच या रकमा वितरित होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यात मित्रांनो, बरेच जे शेतकरी आहेत ते विचारत होते की आमचा तालुका आहे का, आमचा औंढा तालुका आहे का, आमचा कळमनुरी तालुका आहे का, असे बरेच आपल्याला शेतकऱ्यांनी इंस्टाला वगैरे मेसेज केलेले। तर मित्रांनो, बघायचं झालं तर औंढा तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। वसमत तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं 2 टप्प्यामध्ये। तर या टप्प्याने बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा। तर याच टप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होतील। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे मित्रांनो। परभणी जिल्ह्यात सुद्धा आपण या अगोदर माहिती घेतली होती की परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा 2 टप्प्यामधील नुकसान किंवा ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट DBTच्या माध्यमातून, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांच्या EKYC याद्या वगैरे तयार झालेल्या आहेत, म्हणजे ज्या याद्या तयार झाल्या होत्या त्या पद्धतीच्या रकमा या शेतकऱ्यांच्या खात्यात आता कसं झालेले 2 टप्प्यामध्ये 3 टप्प्यामध्ये काही ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्या अंतर्गत मित्रांनो, 2 टप्प्यामध्ये नुकसान, 3 टप्प्यामध्ये नुकसान झाले असतो, काही शेतकरी संख्या कमी होती, काही ठिकाणी शेतकरी संख्या जास्त होती, नुकसान कमी होतं, अशा पद्धतीचे नुकसान झालेले आहेत। आणि सप्टेंबर महिन्यातला विषय घ्यायचा झाला तर सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात बऱ्याच जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं होतं। त्या कारणाचं सप्टेंबर महिन्याची जी नुकसान भरपाई आहे ती थोड्या अधिक प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याचे चान्सेस आहेत। त्यात मित्रांनो, बरेच शेतकरी हे अद्यापही म्हणत आहेत की आमच्याकडे EKYC याद्या नाहीत किंवा आमचं मंडळ पात्र आहे का नाही,
बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याला प्रश्न विचारले होते. आता एक्झॅक्ट आपल्याला जिल्ह्यातील किंवा तालुके लक्षात नाहीत, तर तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्याविषयी अद्यापही माहिती नसेल, इन्फॉर्मेशन नसेल किंवा अपडेट नसेल, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याविषयी आपण अपडेट देण्याचा किंवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण काल गडचिरोली जिल्ह्याविषयी सुद्धा माहिती घेतली होती. त्यानंतर आपण इतर जिल्ह्याविषयी माहिती घेताना आपण बुलढाणा जिल्ह्याविषयी सुद्धा यानंतरच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. काही वाशिमचा भाग सुद्धा आता EKYCच्या याद्या वगैरे येण्याचे चालू आहेत. म्हणजे शेतकरी संख्या कमी असली तरी सुद्धा इथे सुद्धा नुकसान झालेले आहे. तर मित्रांनो, इतर जिल्ह्यातून तुम्ही जर असाल आणि तुमच्या जिल्ह्यातील हालचाली, आता बीड जिल्ह्यातून सुद्धा बरेच शेतकरी म्हणत आहेत की बीड जिल्ह्याच्या, जालना जिल्ह्याच्या वगैरे सध्या EKYCच्या याद्या आल्या नाहीत वगैरे वगैरे. तर मित्रांनो, अपडेट चालू आहेत, तुमच्या याद्या वगैरे येणार आहेत लवकरच, काळजी करण्यासारखं काहीही नाही. नांदेड जिल्ह्यातून शेतकरी आपल्याला विचारत होते की नांदेड जिल्ह्यातील काय हालचाल आहे. तर नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणायचं झालं तर पूर्ण अख्ख्या नांदेड जिल्ह्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आपण न्यूज माध्यमांद्वारे बघितलेलं आहे. इथे सुद्धा जास्त प्रमाणात नुकसान भरपाई ग्राह्य धरण्यात आलेली आहे. इथे सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या याद्या देखील तयार झालेल्या आहेत. काही मंडळातील शेतकऱ्यांना EKYC करण्यासाठी सुद्धा आवाहन केलं जात आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.